आज या ज्या गोष्टी आपल्याला झाल्यात, मग त्याचे कारण असतील, त्याचे परिणाम असतील, त्याचे द्वेष असतील, त्याचे काही एखादा नफा असेल, एखादा तोटा असेल, एखादा काही घटना घडली असेल, त्याला समजून घेणं, त्याला समजून घेताना समजावून सांगणं, समजून घेत असताना ते मुद्दा मांडणं, हे किती महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. भगवंताचा काळ म्हणा का महात्मा फुलेंचा काळ म्हणा का बाबासाहेबांचा काळ म्हणा, हे पुढे मी उदाहरणं देतोयच तुम्हाला, परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला जर आपलं कुटुंब एक जबाबदार कुटुंब जर करायचं असेल, एक आनंदी कुटुंब करायचं असेल, एक समजदार कुटुंब करायचं असेल, एक सहभावनेचं कुटुंब करायचं असेल, एक आदरयुक्त कुटुंब करायचं असेल, त्यामध्ये मी पण आहे, माझ्याकडून काहीतरी, मी एकाकडे बोट दाखवेल पण 4 बोटं माझ्याकडे आहेत. म्हणून कुटुंबाकडे लक्ष देत असताना, कुटुंबाची देखभाल करत असताना आपल्याकडून काही चुका होतात का ते आपण पाहणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा मला म्हणता येईल की आपला धम्मच हा आचरणावर आधारित आहे.